स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपले यूट्यूब चॅनल डिसन नॉलेज सिटीमध्ये। मित्रांनो, तुम्ही आपला थंबनेल बघितलाच आहे की आपले जे शेतकरी बांधव आहेत, जे लाभार्थी शेतकरी बांधव आहेत, त्यांच्यासाठी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, ती मिळण्यास आता सुरुवात होणार आहे। जसं की तुम्ही बघू शकता, लाभार्थी शेतकऱ्यांची यादी बनवण्याचं काम ग्रामसभा अधिकारी नसून ग्राम महसूल अधिकारी म्हणतात मित्रांनो त्यांना, किंवा तलाठी यांच्या मार्फत चालू आहे। म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी। त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आधार कार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, 7/12 उतारा तलाठी कार्यालयात जमा करावा। तसेच लवकरात लवकर ई-KYC करून घ्यावी, म्हणजे अनुदान देण्यासाठी काही अडचण येणार नाही। म्हणजे मित्रांनो, तुम्ही एकतर CSC सेंटरला जाऊन तुमचं ई-KYC तुम्हाला करावं लागेल, किंवा तुम्हाला तिथं आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा हे तलाठी ऑफिसला देखील तुम्ही जमा करू शकता आणि लवकरात लवकर लाभ मिळवू शकता। मग मित्रांनो, या गोष्टीला विलंब करू नका, लवकरात लवकर तुम्ही हे महत्त्वाचं काम करा। पुढे मित्रांनो, मग मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण पहिले देखील व्हिडिओ अपलोड केला आहे। पुढे आता बघा मित्रांनो, की सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची घोषणा सरकारने केली आहे। ही रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर DBT मार्फत जमा होईल। तुम्हाला मी जे सांगितलं की आपल्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील मी अपलोड केला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता। त्यामध्ये मी तुम्हाला जे आपला बँक बॅलन्स आहे, जे की मेसेज आले आहे, ते देखील तुम्हाला प्रूफ म्हणून दाखवलेले आहे की तुम्हाला नुकसान भरपाई तुमच्या खात्यावर जमा झालेली आहे, असे मेसेजेस। तसंच मित्रांनो, आता देखील सरकारने सांगितल्याप्रमाणे आता देखील त्याचप्रमाणे त्यांच्या बँक खात्यांवर आपले जे लाभार्थी शेतकरी आहे त्यांच्या बँक खात्यावर अनुदानाची रक्कम येणार आहे, जी नुकसान भरपाई म्हणून आपण त्याला म्हणू शकतो। मग मित्रांनो, ही रक्कम कशी, तर डायरेक्ट DBT मार्फत त्यांच्या बँक खात्यावर येईल। म्हणजे असं टेन्शन घेण्यासारखं काही नाही मित्रांनो, डायरेक्ट तुमच्या खात्यावर DBT मार्फत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या खात्यावरती रक्कम होईल। त्यामुळं काळजी करायची गरज नाही, आपोआप जसं की आता चालूच ती प्रक्रिया, तुम्हाला जसं सांगितलंच आहे मी की यादी बनवणं चालू आहे, जे लाभार्थी आहेत त्याप्रमाणे तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होईलच। मग मित्रांनो, यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, तर तुम्हाला तलाठीकडं जाऊन किंवा तुमचं जे ई-KYC तुम्हाला जसं सांगितलेलं मी की आधार सीडिंग वगैरे तुम्हाला तर माहितीच आहे मित्रांनो। आपल्याला अशा काही योजनांचा लाभ घ्यायचा असेल, काही रक्कम पाहिजे असेल, तर तुमचं आधार सीडिंग झालेलं पाहिजे, म्हणजे आधार कार्ड हे लिंक असायला पाहिजे। तर मग मित्रांनो, आवश्यक कागदपत्रे कोणती, तर आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, 7/12 उतारा। तुम्हाला सांगितले मित्रांनो मी की आधार कार्ड कंपल्सरी असतं। कोणत्याही योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे। तसं मित्रांनो, तुम्हाला मी अगोदर देखील सांगितलं की ई-KYC करावं लागेल। जर तुमचं ई-KYC नसेल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळत नसतो। त्याचप्रकारे तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर जे DBT मार्फत जी रक्कम येणार आहे अनुदान स्वरूपात नुकसान भरपाई, ती देखील तुम्हाला मिळणार नाही जर तुमचं ई-KYC केलेले नसेल तर। तर मित्रांनो, तुम्हाला काय पर्याय, तर तुमच्याकडे एकच पर्याय, लवकर लवकर जायचं आधार सेंटर, किंवा तुमचं जे राहतं सेंटर राहता, किंवा जिथं तुम्ही करू शकता CSC सेंटर वगैरे, तिथं तुम्ही जाऊन लवकर लवकर ई-KYC करा। म्हणजेच ई-KYC कराल तर तुम्हाला काही अडचण येणार नाही आणि तुमच्या खात्यावर ती रक्कम आपोआप जमा होईल। जेव्हा सरकार टाकेल त्या टायमाला तुमच्या खात्यावरती रक्कम येईल, काही मध्ये अडचण येणार नाही। मग मित्रांनो, आणि दुसरं काय आहे, तर तुम्हाला माहितीच आहे कागदपत्र काय काय लागेल, तर आधार कार्डची झेरॉक्स, तुमचं ज्या खात्यात बँकेत पुस्तक, ज्या बँक खात्यात तुमचं पुस्तक म्हणजे बँकेचं आहे ते बँक पासबुकची झेरॉक्स आणि 7/12 उतारा। तसंच मित्रांनो, काही ठिकाणी जॉईंट खाते असतात, त्या जॉईंट खात्यासाठी काही ठिकाणी संमती लागते, किंवा म्हणजे ते काही एवढं मेन गोष्ट नाही मित्रांनो। मेन गोष्ट तुमचे 3 कागद आहे ते तुम्हाला ते द्यावे लागतील। मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय त्याबद्दल मला तुमचं कौतुक करा असं वाटत आहे। मित्रांनो, तुम्ही लवकरात लवकर ई-KYC करून घ्या आणि अशा योजनेचा लवकरात जास्तीत जास्त लाभ घ्या, तुमच्या खात्यावर रक्कम येईल हीच अपेक्षा करतो, आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना या योजनेचा म्हणजे नुकसान भरपाईचा लाभ मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतो। मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही ई-KYC करा। तसंच तुम्हाला जे कागदपत्र सांगितले ते सुद्धा तुम्ही जास्तीत एक दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही तलाठी ऑफिसला जाऊन देखील तुम्ही ती कागदपत्र देऊ शकता। मग मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल मी आपलं मनसे आभार मानतो, मनापासून धन्यवाद प्रकट करतो। असंच प्रेम नेहमी असू द्या आणि आपल्या व्हिडिओला असंच नेहमी सपोर्ट करा। जर तुम्हाला आपली माहिती इन्फॉर्मेटिव्ह वाटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल डिसन नॉलेज सिटीला आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे मला आणखी जास्त प्रोत्साहन मिळेल आणि मी आणखी जास्त तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करेन। मित्रांनो, तुमचं पुनश्च मनापासून खूप खूप धन्यवाद।